अरे बाबा किती उशीर झालं त्यांच्या शेजारी खेळती ती बघा, फिरती ती बघा. बघा तो का मित्रांनो, चालू झाल्यापासून तिथंच आहे मित्रांनो. एक मासा असा नाही थांबू शकत एवढा वेळ एखाद्या ठिकाणी. सूर्यनारायण माझ्या समोर आहे ते, साक्षात ब्रह्मांडाचे मालक, हा साक्षात देव आहेत. होय की. तर त्यांच्या समोर सांगत आहे मी. तर नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे. तर नमस्कार, आज आम्ही कुठं आहे बघा, कॅनलवरनं आम्ही निघालोय. थंबनेलवरनं तुमच्या लक्षात येईल आला असेल. तर बघा पाऊस इतका झालाय की सगळा चिखल आहे खाली. आणि आपण जो व्हिडिओ आपला व्हायरल झाला, संपूर्ण जवळपास महाराष्ट्रात व्हायरल झालायच. कारण फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ पोचला, जास्त लोकांच्यापर्यंत पोचला. व्हिडिओ आपला लोकांनी चोरला आणि आपल्यासुद्धा व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले. तर एक माशाचं नाही का व्यक्तीचं नातं आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं होतं. तर आज व्हिडिओ व्हायरल झाला सर्व महाराष्ट्रात. परंतु आम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर त्या दादांना बोललो होतो की परत येतो, परंतु आम्हाला पाऊस इतका चालू होता की परत आज उघडीप जरा दिल्या, म्हणजे उघडीप नाहीच, पाऊस चालूच आहे. परंतु म्हटलं काय नाही, किती पण पाऊस येऊ दे, आज आपण जाऊन येऊया दोघं जण. म्हणून म्हटलं दादांचं एक आभार मानून त्यांना भेटून यायचं होतं, कारण आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की व्हिडिओ एवढा व्हायरल होईल. तर कॅनलवरनं गाडी लावल्या लांब, तिथनं चालत अजून वस्ती लांब आहे त्यांची बघा, तिकडं वस्ती आहे लांबपर्यंत. तर आता आपण निघालोय आणि त्यांच्या फक्त घरी विचारले दादा कुठं आहे ती. तर ते म्हणले रोजच्या प्रमाणे ते रानातच गेले ती. आता त्यांची दादांच्याकडे काय मोबाईल वापरत नाही ती, काय नाही. त्यांना आम्ही व्हिडिओ त्यांनी बघितलाय का नाही विचारणार आहे. आणि त्यांना एक काय वाटते, काय वाटलं तो व्हिडिओ बघून, किंवा इतक्या लोकांनी बघितलं त्यांची प्रतिक्रिया पण जाणून घेणार आहे आणि आपण त्यांचा आभार मानणार आहे. तर म्हणून आपण चाललोय मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंत जसं आमच्या चॅनलला सपोर्ट केला इथून पुढे पण असं सपोर्ट करत राहा. आपण पुढे चाललोय. आम्हाला माहित पण नाही का तिकडच ते त्यांची वस्ती राहिली इकडं. आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. बघा आई शपथ मित्रांनो, एक म्हणजे काय असं एवढं ही वाटायला लागले ना, त्यांची वस्ती राहिली इकडं. आम्हाला सांगितलं होतं म्हणजे ते कुठं वाटत असतील. आम्ही घरी गेलो, ते कशावरून आले, गाडीवरून आले, सायकलवरून कुठंतरी असतील. तर आम्हाला ती म्हटली ती काय की रानातच गेली ती. तर आम्ही पुढे चाललोय आणि तो कधी माग तो का तो का आहे का पाठी मागून चालत यायला लागली ती. मोबाईल वगैरे काहीच नसतो, मोबाईल वगैरे काय नाही. आम्ही डायरेक्ट आलो. बघा मित्रांनो कसं नशीब आहे आमचं. आता म्हटलं येऊन जर वैरणला रानात कुठे गेलं असलं वैरण काढायला ही गुरांची, तर थांबायला लागणार. आणि तिथं कोण आहे नाही वस्ती काय माहित नाही. परंतु दादा मागणी यायला लागली. आता दादांची आहे त्या बघूया आपण बरं का मित्रांनो. नाही आम्ही विचारलं, म्हणले आत्ताच गेली ती. मग तुम्ही कुठं वाटत होता का काय कोणाष्ट. हा तर ती दुसऱ्या वाटणाला असते त्यामुळं. तर होय नाही आम्ही बोललो त्या दिवशी, म्हटलं दादा म्हणणार विसरून गेली का काय मला. तर म्हणून आता आपण आलोय. तर आता चला जाऊया वस्तीवर त्यांच्या. चला दादा. रामकृष्ण नारायण पाहिजे होती, घेऊन आलो असतो. नाही योगायोग म्हणजे जबरदस्त. म्हणजे मित्रांनो ह्या काही गोष्टी नशिबाशिवाट पण नसते त्या, आणि त्या घडून पण येते त्या. आज सोमवार आहे. मित्रांनो बघा आता आपण आलोय विहिरीपाशीच आलोय. दादा आली ते आत्ताशी बघा रानात. आणि पाणी जरा पावसाचं, दादा म्हणते ते पाणी पावसाचं आमच्या पण दारात विहिरीला असं पाणी जाते ना पावसाचं. तर पाणी जरा उपसले. तर बघा नमस्कार असतोय बघा त्यांच्या नारायणाला, मित्राला. आणि हाय असंच त्या दिवसागतच वातावरण आहे. आता 4 वाजून गेले त्या. तर बघा किती श्रद्धा आणि किती आहे. आणि बऱ्याच जणांनी कमेंट केल्या, कोणी काय कमेंट केल्या, कोणाला काय वाटलं, ज्यांना पटलं नाही पटलं तर त्यांनी सुद्धा अवश्य एक वेळ भेट द्या, म्हणजे लक्षात येईल. चला
बिन बोलवता सुद्धा येतात. बिन बोलवता सुद्धा तुम्ही जर असं इकडून कडून गेलेलं जर दिसला तरी सुद्धा वर हो येतात. हो येतात येतात. तर बघा मित्रांनो की काही जणांना वाटलं की ते खाऊ टाकत असतील नाही, किंवा तो नाही, खाऊ खायासाठी वर येत नाही असेल नाही खाऊचं तर काही नाही तो हो त्यांना तर ते नारायण काहीच खात नाहीत. अजिबात नाहीत नाहीत. त्या दिवशी पण सांगितलं व्हिडिओ मध्ये, आता पण सांगतोय मित्रांनो, अखंड काहीच आयुष्यात त्यांचे काही खाल्लं काय नाही. खाल्लेलं नाही त्यांनी. तर त्या माईस तर तसं बरंचच मास आहेत विहिरीत बरं का. आणि आता विहिरीच पाणी उपासल्यामुळे स्वच्छ आहे, पावसाचं पाणी वगैरे काय त्यात नाही. तर पण ती मासे येत नाहीत हातात वगैरे किंवा बोलवल्यानंतर जवळ ते मासे लांबच्या लांब पळून जात आहेत. मग ते पण मासे यायला पाहिजे होती. दादांनी जर त्याला शिकवलं वगैरे असलं, काही जणांना वाटलं की शिकवलेलं असतं किंवा हे पण शिकवलं असतं, ते पण मासे आले असते. तसं नाही होत. तिथं खाली गेल्यानंतर खाऊ वगैरे काढायला तर ते मासे पण जवळ यायला पाहिजेत ना. तोच कसा काय येतोय, ही एक महत्वाची गोष्ट आहे या काही व्हिडिओ मध्ये. गोष्टी असतात ना, त्यांचं उत्तर शेवटपर्यंत सापडत नाही. सापडत तसंच तो फक्त म्हणतो असं असेल तसं असेल, पण खरं जे बघतं ना परिस्थिती खरं येते, तेव्हा आम्हाला समजतं की काही गोष्टींना उत्तर नसतं. आणि तेच हे आहे गोष्ट जी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली, आणि जो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. झालं काम दादांचं. हो आता मग आता आपण एक दादांचा एक आभार मानणार होतो की म्हटलं आपल्याला त्यांच्यामुळे खूप मदत झाली आणि व्हिडिओ पण व्हायरल झाला. आणि कोणी पण व्हिडिओ टाकला, दादाने आम्हाला पण आता आलेलं विचारलं, त्या लोकांनी तसं करायला नाही पाहिजे होतं. आणि त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट पण आले, तर आपण दादांचा सत्कार करणार आहे, आभार मानणार आहे, कारण त्यांच्याशिवाय टोपी नाही. सूर्यनारायणा, शेष नारायणा, ब्रह्मांड नायक, ही सर्व तुमची कृपा आहे माझ्या नारायणा. ब्रह्मांडात अशी भक्ती शक्ती अशीच वाढत जाऊ द्या देवा नारायणा. शंभो हर 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 महादेवा. स्वामीनारायण हरी वासुदेव, नारायण हरी वासुदेव, हरी वासुदेव. ब्रह्मांड नायका चंद्रमा सूर्यनारायण, सूर्यनारायणावर शेष नारायण, शेष नारायण, शेष नारायण, शेष नारायण. स्वामी नारायण हरी वासुदेव, हरी नारायण. ब्रह्मांड तर मित्रांनो नारायणा अक्षरशः देवाचं दर्शनच झाल्यागत वाटतंय. प्रसाद घ्या नारायण. कारण जे काय घडतंय ती विलक्षण असं घडतंय आमच्या बाबतीत तरी. तुम्ही आता व्हिडिओ पहिल्यापासून बघितला तर दादा यायत. तर दादा पहिल्यांदा जरा आपण व्हिडिओ त्या दिवशी आम्ही करून गेलो, त्याच्यानंतर परत तुम्ही जो व्हिडिओ मोबाईलवर बघितला तो किती दिवसानं बघितला, का लगेच बघितला, का तुम्हाला किती दिवसानं पोहोचला तुमच्यापर्यंत? आमच्याकडे लगेच पोहोचला तो, मुलांनी दाखवलं मला. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी? हा तिसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवसात. होय. तर आपण व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळी अपलोड केला होता, म्हणजे त्या संध्याकाळ म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर असं म्हणजे काय वाटलं तुम्हाला की? अतिशय आंतरिक समाधान वाटलं हा एक आत्म्याशी माझ्या. हा का तर हे अनेक जण हे व्हिडिओ पाहिल्यानंतर हा लोकांनी माणसात दुजाभावपणाने का वागतात, तर आपण जर प्राण्याशी असं वागल्यानंतर प्राणी जर आपल्याला आता ही देव म्हणा अथवा कोण म्हणा, ज्याच्या त्याने आम्ही तर भगवान साक्षात ते नारायण आहेत. होय की. हा होय की. मग तुम्ही समाजाने एक प्रेम माया ठेवली एक पाहिजे, ममता कुठतरी ठेवली पाहिजे. सर्वाशी ठेवली पाहिजे. ती नारायणाच्या रूपानं पाहायला पण लोकांना मिळालं. पण दादा काही जण काय झालं, काही जणांचे त्याला कमेंट आले की म्हणजे शिकवलं असेल नाही नाही किंवा शिकवलं असेल किंवा खाऊ टाकत असतील हो, हो, म्हणून ते वर येतात. म्हणजे असे सुद्धा लोकांनी विचार, की पाणी हलवल्यानंतर पाणी हलवल्यानंतर खायला त्याला वाटत असेल नाही, नाही, म्हणून देत नाही, असेल. नाही. तर व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय, आणि ज्यांनी कोणी नाही बघितला त्यांनी पण मागे जाऊन बघा की खायला आल्यानंतर हातात कसा येऊ शकतो. काय आहे आता ही सूर्यनारायण माझ्या समोर आहे, ती साक्षात ब्रह्मांडाचे मालक, हा साक्षात देव आहेत. होय की. तर त्यांच्या समोर सांगत आहे मी, तर ते खाऊ एक घासाचं ही खाऊ खाल्लं नाही 7 वर्षामध्ये त्यांनी. नाही नाही खाल्ला हो. नाही खाल्ला. त्या दिवशी पण दादाने 30 सांगितलं होतं, आता पण मी माझ्या आईने लाडू दिले. आता तुम्ही कसं पेढ्या प्रसाद आणला, असं की लाडू मला इथं वेळ व्हायचा, नारायणा म्हटलं घ्या हो लाडू. त्याने तोंडामध्ये लाडू घेतला, असंच फिरत 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 गेले समोर आले आणि असा लाडू सोडला आणि मुंडका हरवलं, नको बोलले. असं बघ. मग बघा मित्रांनो, मग आणि बरंच मास आहेत की नाही विहिरीत? किती तर आहे ते, अजून किती तर किती आहे. तर त्याच जातीच आहेत ना?
वेगळे त्या जातीचे वेगळ्या काय काय आहेत. त्या जातीचं पण आहे आणि वेगळ्या जातीचं पण आहे पण ते नाहीत ना जवळ येत नाहीत एकही येत नाही नाही हा? नाहीत तर ही बघा गोष्ट कशी आहे नाही. त्यातला एकही मासा जवळ येत नाही तुम्हाला मी व्हिडिओत आता दाखवलंय पाठीमागं की किती मासा आहे ती बघितलं तुम्ही वर आलेलं पण ते मासे खायचं असतं तर जवळ आले असते हा खाण्याच्या अपेक्षेनं. आणि दुसरं म्हणजे काय की असा व्हिडिओ आपण ज्या पद्धतीने बनवला असं कुठल्या व्हिडिओ कोणी येऊन बनवला होता का नाही नाही ना नाही हे पहिल्यांदा बरं आम्ही व्हिडिओ बनवून गेलो का नाही त्याच्यानंतर कोण आलं होतं का नाही video नाही बनवून? कोणी नाही आलं नाही. तुम्हीच आता दुसऱ्या वेळी तुम्हीच आला आणखी आतापर्यंत म्हणजे कोणी कोणी नाही, म्हणजे नाही, नाही. आलंही नाही नाही आलं कोणी नाही आलं. तर त्यात म्हणजे शिकवलं नाही बघितलं तुम्ही मित्रांनो की त्यांच्या तोंडून आहे का कितीही वेळा बोलवा कितीही वेळा येतो तो हो दिवसात किती वेळा मी बोलवलं किती वेळा येतात हा एखाद्या वेळेस येत पण नाही एखाद्या वेळेस बरोबर असं पण होतं हा एखाद्या वेळेस येत नाही आता त्यांची मर्जी आता मर्जी बरोबर आहे. त्यांच्यावर आहे. मी किती वेळा त्रास द्यायचा त्यांना बरोबर आहे की हा कितीतरी दिवसात किती वेळा बोलवलं मी त्यांचा आभारी झालो नारायणा हा. एवढ्या लोकांच्यासाठी हाक दिली की येतायचा तुमचं कोटी कोटी आभार मानतो हा येईल त्या माणसाला नाराज केलं नाही कधी त्यांनी हा हा असं 1-2-4 वेळा झाले हा असं दिवसभर सुद्धा आले नाही बरोबर होय असं जे सुद्धा त्यांच्या झालं मनात असेल तेव्हाच येणार ते. येणार होय. म्हणजे त्यांना वाटेल त्यावेळेलाच येणं कारण आपण तरी किती त्रास द्यायचा आपण त्या कसं त्यांच्या- त्या ह्याला दर्शनासाठी बोलू आता तर तुम्ही एक जे बोलला आता हे लोक म्हणतात ते शिकवलं तर माझ्या साक्षात गोरक्षनाथाच्या मंदिरामध्ये येडेमच्छिंद्रला इथं खुद्द मला भगवंताच्या समोर तो सेवकरी दिलीप शेरेकर नाव घेऊन सांग दिलीप शेरेकर नाव सुद्धा समोर आहे हा तो असंच बोलला एक दिवस महाराज बरं झालं म्हणलं आलासाठी तुमचंच आम्ही नाव काढलं डोळं मिटलं मला जरा वाटलं काहीतरी वेगळं आहे हा तसं घडलं ते म्हटले तुम्ही चिंगळी कॅनल मधली आणली आणि एवढी पकडली तिला पापी घ्यायला शिकवलं नारायण महाराज म्हणून तो नारायण महाराज ऐकतोय देवा पुढं डोकं आपटलं त्या मंदिरात हा भगवंता जर शिकवलं असलं तर मला हे मंदिरातून बाहेर जाऊ देऊ नका संपवा पक्याला हिथं हा माळा काढून मी शपथ दिली त्याला 7 जन्माची हा दिलीपराव मी झोळ्या भरण्यासाठी मी काही करत नाही ओके. मी फक्त सेवा करत आहे भगवंताची आणि तुम्हाला ते का बघवत नाही म्हणजे तिथल्या त्या सेवा करणार मंदिरातल्या सेवकांनी यांचा आक्षेप काय घेतला की तू नळात आणून सोडलायस तिथून कॅनल मधून शिकवली चिंगळी शिकवल्या हातावर पापी गेला आणि इथं पापी घ्यायला अशी शिकवल्या आणि तू ती दाखवतोय सर्वांना हो परंतु हा मासा जसं त्यांनी त्या स्टोरी सांगितली की एक जणांनी दिलेला आहे हो कुणी दिलाय तो मासा तुम्हाला? हनुमंत पाटील गावचे गावात तो अजून जिवंत माणूस आहे हनुमंत पाटील यांनी त्यांना तो मासा दिला होता हे बाबा आणि ते पण आता हयात आहेत गावात आहेत पुरावा आहे असं काही म्हणजे पुरावा आहे मित्रांनो नाही. सगळा पुरावा आहे सगळं आहे आणि कुणी खात्री करा कुणी पण इथं येऊन कुणी पण त्यांना खाऊ द्यावं त्यांनी खावं मी त्यांना धन्यवाद देतो खाल्ला तुमचा असं प्रसाद कोणी कॅमेरा समोर हो, एवढं हो, हो. स्पष्ट ऑन सांगणार कॅमेरा नाही. सांगतात की तुम्ही काही टाका कुठलाही मासा टाकला तर आता त्यातलं तुम्ही बाकीचे खातील प्रेमानं द्या तुम्ही त्यांना खाऊ घाला काय घाला ते खात नाहीत एवढंच तुम्हाला सांगेन मी दादा असं एवढं बोलते प्रामाणिक म्हणजे नक्कीच ह्याच्या पाठीमागं काहीतरी हे म्हणूनच आम्ही आभार मानायला पण आलो होतो पण एकदम ह्या आता ह्या पुढील ह्या समाजाला आता हिथं लागून एक ही किती अंतर आहे इथलं होय की एवढं हिथं पलीकडे एक विहीर आहे वीर आहे हा. तर त्या विहिरीचं पण तुम्हाला साक्षात तुम्हाला की भुकेसाठी मासे कसे जमतात हा. आणि न भुकेसाठी मासे कसे जमतात नाही जमतात नाही जमतात हे प्रत्यक्षात बघा तुम्हाला आता इथलं उदाहरण देतो बघा मी आता मोकळा आहे त्याला खाऊ घेऊन मी रोज टाकतो त्या विहिरीमध्ये इथंच आहे पलीकडे बाजूला हा फक्त मी असा हात करतो ते असं गोल येडा काढते तिथून रोज संध्याकाळी एखादा दिवस चुकतो हा. त्या आत्म्यासनी सुद्धा खाऊ देतो मी त्या विहिरीला पलीकडच्या विहिरीत मासा आहे ती हा, इथंच आहे लागून तर बघा. तिथं सुद्धा दादा म्हणजे त्यासनी खाऊ टाकते पण ती खाते ती मासं हा. या विहिरीतलं बाकीचं मासं खाते ती हा. फक्त नारायण असं खात नाही ती. नाही असे बाकीचे पण वर खाण्यासाठी येतच नाही ते खाली गेलो आता हिथं कसं तुम्हाला ज्वलंत उदाहरण बघा लगेच ह्यातनी दाखवा दुनियाला ह्या विहिरीत का असं आणि हिथं का असं हो तर चला बघूया मित्रांनो मग आता दादा म्हणते तर बघूया हा तर प्रसाद आहे तर दादा म्हणतात की इथं शेजारी जी विहीर आहे हो का मित्रांनो अंतर बघा हो का इकडे एक विहीर आहे आणि ही दादांचं शेड आहे आणि इकडे विहीर आहे तर ह्या विहिरीतलं मासं तुम्ही बघा चला या नारायण बघा आता या नारायण या चला 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 या चला चला या हा प्रसाद या नारायण या ओ या नारायण
या 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 भगवंता नारायण. बघा हे सगळं नारायण आले खाऊसाठी. बघा मित्रांनो. भगवंता नारायण बघा मित्रांनो, काय टाकलेलं पण नाही अजून. या भगवंता बघा. नारायण या 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 तो का या हाक भगवंता. मारल्यानंतर ते मासे किती इथं आलेत बघा. नमस्कार नमस्कार. तर ही रियालिटी आहे आणि ही तुम्हाला मान्यच करावं लागेल मित्रांनो. चंद्र सूर्य नारायण बघा. नमस्कार नमस्कार. या 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 बघा. या 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 नारायण बाळानो या 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 ओ या या. थांबा थांबा. हो प्रसाद टाकताय दादा. हो प्रसाद देतो की त्यासनी. हा. द्या देऊया देऊया. हो नारायण नमा ते दोनशे. नारायण हे का प्रसाद घ्या हो. माऊलींचा प्रसाद घ्या. माऊलींचा अजून एक द्या हो. तीन आले. नारायण हो नारायण द्या. नारायण ब्रह्मांड नायका माया मच्छिंद्रनाथा गोरखनाथा चंद्रमा सूर्यनारायण 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 तुमचे असते टाकावं. तुम्ही पण द्या की दान करायचं. हा, ते. नारायण वासुदेवा शंभो महादेवा. याव बाळानो या 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 या. नमस्कार भगवंता. बघा मित्रांनो, ते मासे खायसाठी वर आले दादाने बोलवलं आणि त्यांनी खाऊ खाल्ला ऐका. तर हे एक उदाहरण आहे की पलीकडे पण आता विहीर आहे. किती अंतर आहे थोडंच. तर तुम्ही डोळ्यानं बघितलं मित्रांनो. खाण्यासाठी कसे सर्व बघा. रोज संध्याकाळी माझे घास असू द्या काय असेल ती भात. पण हाक मारल्यानंतर आले दादा. आले आले तुम्ही इथं आल्यानंतर आले त्यांनी आवाज ऐकला. आवाज ऐकल्यानंतर आले ते. ते वर आले हो का. बघा. म्हणजे हा एक लळा असू शकतो किंवा हे एक खाण्यासाठी आलेत फक्त. हं, बाकी काय बाकी काही नाही. कारण हे ते हातात येत नाहीत, थांबत नाहीत आणि तिथं गेला तर ते पळून जातात. हं, तिथं जरी जवळ गेलं तर ते लगेच आत निघून जातात. का तर कोण पकडेल धरल असं. हं. तर हे एक उदाहरण तुम्हाला आता कॅमेरा बघायला मिळाले मित्रांनो. हा, हा, होय, होय. तर या दादा आता. नारायण नमस्कार. तर मित्रांनो तुम्ही बघितलं सा जी काही म्हणजे शंका होती तुम्हाला एक. कारण बघा इकडं बघा ती विहीर इकडं आहे आणि ही विहीर इकडं आहे. जवळच लागून आहे. शेडच मध्यंतरी. शेडच आहे फक्त मधी. तर तुम्ही बघितलं सा आता आता ह्या विहिरीत पण आहेत. ह्या विहिरीत पण त्यांची आहेत. म्हणजे असं तुम्ही आता नारायण दादा आता बोलवताय तुम्ही हो बोलवतो आता बोलवतो. मित्रांनो. सर्व नारायण. दादा आम्ही खरं तर त्याला बोलवायला त्रास द्यायला नारायणाला नाही आलेलो. नाही हो नाही का तर दादा कसं होतंय माहितीये का. म्हणजे आमच्या अंतकरणाला वाटतं की सारखं बोलवणं ते योग्य नाही नाही, किंवा त्रास देणं. कारण भगवंताला त्रास दिल्यागत वाटतंय. भगवान नाही नाराज होतो. भगवंत मित्रांनो, भीतीने बघूया. आतुर असते तर भगवान. तरी सुद्धा आज सुद्धा बघूया आता मग. हो. दादा आमची काही इच्छा म्हणजे नव्हती की असा व्हिडिओ बनवायचा किंवा असं बोलवायचं. आमची एक इच्छा आहे तुम्हाला दर्शन द्यावं. तुम्ही आला असा हं? होय. असं नसतं हो. तर बघूया. नारायण या. दादा परत म्हणते ती बोलवणार. तर आता बघूया. कारण विहिरीचं पाणी गेले दादा. आता आता दादा फक्त शिस्तीतच. हो 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 सावकाश. नारायण कारण खाली उतरायला मित्रांनो आता पाणी खाली गेल्यामुळं खूप हे आहे. हो भगवंता. नारायण फक्त जरी वर आले तरी दादा हे करा. बघूया मग आता. बघूया आता आपण लाईव्ह मध्ये काय विषय आहे. आलेली पक्षी ती. असं वाटतंय मला. हा? तिकडं मग. नमस्कार हो भगवंता. हे बघा हे बघा नारायण ऐका हो का मित्रांनो. ऐका. आले आले बघा. नारायण हरी वासुदेव हरी. नारायण हरी वासुदेव हरी. याव 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 नारायण या. नमस्कार नमस्कार भगवंता. हो का मित्रांनो. खाली ऐकत बसलेत ऐकायला लागले तू. मित्रांनो. याव या या ऐकायला लागलेत बघा. दिसतंय का. हो का ऐकायला लागलेत. खाली तिथं येऊन थांबलेत. पाणी जरा ही पडल्यामुळं का नाही. तो का ते तो का. असं नाहीच होऊ शकत. मित्रांनो ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नो. दुसरा एकही मासा इथं नाही. तुम्ही बघू शकताय आता. प्रसाद धरा प्रसाद धरा 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 बघा. धरा प्रसाद प्रसाद धरा धरा. खावा 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 की खाऊ नको. अहो खावा बाळा खावा हो. हे बघा प्रसाद आहे. पेढा आहे पेढा 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 खावा. अरे बाबा घेतला आणि सोडला. घेतला आता खाली जाऊन खाणार तिथं. खावा खावा तू. आणि पाहिजे प्रसाद दिव्या दिव्या प्रसाद दिव्या का प्रसाद दिव्या प्रसाद देऊ का प्रसाद देऊ का. नारायण प्रसाद देऊ का प्रसाद प्रसाद देऊ का तुम्हाला. दिव्या
हो दिव्या 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 द्या हो द्या थोडं नाही जास्त तू मगाचा खातेस की चटणी घालून धरा आ करा आ करा हो का नारायण ऐका ऐका व ऐका भगवंत हो का हे बघा हे बघा हे बघा यावं यावं नारायण तर बघितलं का तुम्ही खात नाहीत तोंड लावताय तर मागे जातायत नारायणा आणि किती उशीर देता ती बघा तुम्ही किती उशीर झालं त्यांच्या शेजारी खेळती ती बघा फिरती ती हो का नमस्ते बघा तो का मित्रांनो नमस्कार दिला बघा बघा नमस्कार घातला तिने तुम्हाला नमस्कार दिला असं बाहेर बाहेर हा नमस्कार त्यांचा. किती उशीर झालं इथं आहे ती त्यांनी खाल्लं पण नाही काय खाणारा मासा आला असता खाल्ला असता आणि निघून गेला असता पण याला भगवंताचं रूप नाही म्हणणार तर काय म्हणणार मित्रांनो तुम्ही सांगा आता हो, साक्षात माझे भगवंत आहेत साक्षात भगवंत आहेत नारायण नारायणा नारायणा आणि कशाला हो तुम्ही येत आहे भगवंत आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आला असा हो 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 जळी स्थळी काष्टी पाशाने भगवंतांनी सांगितले फक्त तुम्ही तर हो का पायात खेळती ती त्यांच्या हो हो आली ते आली. मित्रांनो या, होय. पायाला त्यांच्या पर्श करते ती होय, नमस्कार नमस्कार देऊन गेलो पायावर हो का हो का हो नारायण हो का इकडे ती हो का इथं आहे ती खाली हो का पायावर नमस्कार देऊन गेलो माझ्या ही हातात काय म्हणणार तुम्ही मित्रांनो बघा भगवंता, हो नारायण यावं बा. तो का या की, यावर या का आय, आय, मला पायाला दोनदा असं केलं पायाला पर्श केला 2-3 वेळा मित्रांनो मी तिकडे वर नादात होतो भगवंत यावर या बा, या. हो का? बघा, एवढा केला. हा, बा, नको खाऊ म्हणलं की नको नको या की भगवंता नारायण नारायण या वर या हो भगवंता नमस्कार आले बघा मित्रांनो नमस्कार हो भगवंता हे बघा, ऐका हो देवा जरा हात बघा शांत राहा बघा नारायण ऐका इकडे हे बघा तो का तिकडे गेले ऐका तो का गेले तिकडे नमस्ते आता नमस्कार द्या ना नमस्कार केला बघा मित्रांनो नमस्कार आले दादा पायाकडे तुमच्या आणखीन नमस्कार आणखीन दादा पायाकडे आले तुमच्या नमस्कार आले हो भगवंता 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 बाळा माझ्या नारायण या की हो, या हो नारायण या की हात या हो नारायण इतका उशीर थांबणं तिथं जवळ आसपास फिरणं त्यांच्या खाऊ दिलेला सुद्धा बघितलं तुम्ही थोडासाच खाल्ला पेढा म्हणजे न कळत खाल्ला आणि बाकीचा खाली सोडला पाण्यात आणि दुसरा एकही मासा इथं दिसतोय का तुम्हाला आलेला तर तोच येतोय मित्रांनो तुम्ही तिकडे पण मासे आहेत तरी पाणी हलवल्यानंतर दुसरा एकही मासा त्यांच्या जवळ कुठं आला नाही पण त्यांचा नारायणा मित्र देवाचा अवतारच म्हणतायत तर तो तिथं आसपास फिरून त्यांच्या पायाला स्पर्श करून डोक्यावरून हात फिरवून गेले पण ते हातात काही म्हणजे आता हातात ये म्हटले तर आले नाहीत परंतु ही सुद्धा बघाय भेटणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे कारण दादा त्याची आरती पण दररोज करतात तर हो का तिथं येऊन थांबलेत आत्ता बोलवले काय ते जवळपास येऊन थांबले पण आत्ता तिथे येऊन थांबले ते आणि दादांची तिकडे तिची आरतीची तयारी चालली म्हणली आरती करूया तर हो का इथं थांबलेत बघा हो का ते आहेत मित्रांनो आहेत का तो का ते आहे का थांबलेत बघा तिथं आहे का तर ते मगाशी ज्या वेळेला मित्रांनो म्हणजे एक मित्र आपल्याला बोलवून गेला थोडक्यात आणि त्याला भेटून पण गेले पण तो वर गेला म्हटल्यावर तिथे येऊन थांबलेत त्यांना तळाला इकडं कुठं बी जाता आलं असतं दुसरीकडे कुठं बी जाता आलं असतं पण ते इथंच येऊन थांबलेत आणि तुम्ही खाऊ पण त्याने खाल्ला का नाही बघितलं तर दादाने सांगितल्याप्रमाणे नाही खाऊ खाल्ला त्याने थोडासा एकदम पेढा आम्ही आणला होता त्याला थोडंसं खाल्लं आणि पाण्यात सोडला तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मित्रांनो दादा नारायणची आरती करते आणि त्यांनी आरतीसाठी ताट बनवले दादा दररोज आरती असते हो दररोज संध्याकाळी असते दररोज संध्याकाळी आरती असते आता आरतीचं त्याचं टायमिंग झालंच आणि नारायणा तो का तिथं येऊन थांबलेत मगाशी तिथं थांबलेत दादा म्हणतात की आरती होस तर तिथं थांबतात दररोज थांबतात तर आता दादा आरती करूया आपण हा? तर आता आपण आरती करतोय मित्रांनो मंगलमूर्ती मोर
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मौर्य पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वृक्षेंदुराची कंठी गळती माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पोती जय देव जय रत्न कथित गौरा तुझ गौरी कुंभरा ती दादा करतायत नारायणाची दररोज. तर नारायण तिथे येऊन बसतात म्हणतात. त्याला तर तुम्हाला दाखवतो लाईव्ह मध्ये बघा. आरती चालू आहे मित्रांनो आणि बरोबर तो का त्या ठिकाणी बघा मित्रांनो नारायण तिथं थांबले ते ऐकत आरती आणि ही रोजचं त्यांचा दिनक्रम आहे. इकडे मित्र वाळू भावार्थी वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पैकेले त्या माझी अवतीत हाल सापडले ते तू असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ते देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय व्याघ्रांबर फणवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी सुकोटी से बीज वाचे उच्चारी रघुठी लख राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम ब्रह्म चैतन्य गोरक्षनाथ जी महाराज. हो तिथं जाईल खाली ऐकत उभा राहते त्याचं डोळं असं करून. मित्रांनो आरती होस तर पण त्या जागेवर थांबलं आरतीचा प्रसाद घेतला. तर मित्रांनो इथं आपण आल्यानंतर कोण कोण येतं कोण भेटून जातं दर्शन घेऊन जातं. त्या दादांनी वह्या 2 वह्या भरली त्या माणसं येऊन अशी प्रतिक्रिया प्रत्येकाची दाखवली. हो का मित्रांनो ही सुद्धा पूर्ण वही भरल्या. प्रत्येकानं असं आपला पत्ता वगैरे नाव कुठून आलो तो काय वाटलं आपल्याला बघून काय अनुभव आला अशा त्याच्या प्रतिक्रिया आपण दादानी लिहून गेले नोंद वही घातल्या. अशा 2-3 घरी पण भरले आणि इथं बघा एक वही पूर्ण भरल्या. तर बघा इथं या वहीत आम्ही सुद्धा आज त्या दिवशी दादांच्या लक्षात न राहिलं. तर आता पण आम्ही बघा आम्हाला काय वाटलं तुमच्याबद्दल त्या नात्याबद्दल एक असं आम्ही पण थोडस लिहिलं. आज सुद्धा मित्रांनो आपल्याला तसंच दर्शन मिळालं आणि दादांच्या मैत्रीचं एक नातं काय आहे ते आज सुद्धा परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला मिळालं. तर हे आमचं भाग्यच आहे. तर ही दादांची वस्ती तर या तर हो काही दादांची वस्ती आहे मित्रांनो. त्यांची जनावर आहे ती शेड आहे बघा ही. तर हो का तर अशा प्रतिक्रिया बऱ्याच काय काय लोकांनी वह्या भरलेल्या अक्षरशः. तर ती प्रियंका चालली वाचायचं. तर पूर्ण व्हिडिओ सर्वांनी पाहिला कारण आज फक्त नारायण दादाच्या हातात वगैरे वर काय नाहीत परंतु मी ते बघितलं दादा जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत तिथंच फिरत होते. त्यांच्या पायापाशी डोक्यावरून हात वगैरे फिरवला. आपण सगळंच या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळालं मित्रांनो. तर एक वेळ कधी पण भविष्यात जर तुम्हाला ह्या पण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की कुणाला वेळ भेटला तर नक्की एकदा येऊन जावं म्हणजे तुम्हाला समजेल होईल दर्शन होईल आणि तुमच्या मनामध्ये जर काही शंका असेल ते पण तुमची तरी बऱ्यापैकी शंकांचं निरसन आज केलंय मित्रांनो. कारण बाकीचं तुम्ही बघितलं बाकीचं पण मास आहेत पण ते नाही आले. तर हा व्हिडिओ आम्ही आभार मानायसाठी आलो होतो पण दादा म्हणजे बोलवतो. तर तरी सुद्धा परत एकदा आपल्याला नारायण दर्शन दिलं तर ही गोष्ट आमच्यासाठी पण खूप मोठी आहे मित्रांनो. आणि मागल्या व्हिडिओला आपल्या जसा भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला तसंच ह्या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद द्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण जे असे निगेटिव्ह बोलणारे किंवा काही गोष्टीला मान्य न करणारे लोक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ बनवलाय. आणि दादा परत एकदा खूप खूप आभार दादा कारण तुम्ही ज्या काही शंका होत्या त्या सुद्धा सांगितल्या म्हणजे आम्ही बोलल्यानंतर की तुम्ही छाती ठोकपणे बोलताय. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा बोलतो त्याच्यामध्ये नक्की म्हणजे खात्री आहे त्यांना म्हणून ते बोलताय. तर अशा गोष्टी मित्रांनो जास्त करून आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाहीत. आणि मला तर काय वाटत नाही कारण मी आतापर्यंत इतकं फिरलो इकडे तिकडे पण आम्हाला तरी काय अशी गोष्ट कधीच पाहायला मिळाली नाही मित्रांनो. तुम्ही आजपर्यंत आता आलाच आमच्यापर्यंत आणि भगवंताचं स्वरूप सर्व दुनिया पुढे तुम्ही ठेवलं का
याबद्दल तुम्हाला सुद्धा आमच्या नारायणाकडून खूप खूप भरपूर शुभेच्छा, हार्दिक आशीर्वाद, शुभेच्छा आहेत आम्हाला. हो हो हो, आहे. पर्यंत तुम्ही पोचाल. सर्व मानवतेने ज्या ज्या लोकांनी व्हिडिओ तुम्ही हा बघाल, तुम्हाला एक आपल्या जन्माची अनुभूती येईल. आपण जन्मात का आलो, कशाच आलो, कुठं जाणार आहोत. फक्त ह्या 2 गोष्टी तुम्ही अंतःकरणापासून तुम्ही तपासा. प्रत्येकाने ज्याने ज्याने बघेल त्याने, मी अंतःकरणापासून सांगत आहे संपूर्ण त्या मानवतेला. फक्त तुम्ही प्रेम, माया, वात्सल्य, ममत्व जी काय आहे ती सर्वाभूती ठेवा. मानवाशी सुद्धा ठेवा आणि प्राणी मात्राशी सुद्धा ठेवा. सर्वाशीच ठेवा. सर्वामध्ये देव आहेत, सर्वामध्येच भगवान किती अनमोल संदेश दादांनी दिला. खूप छान असा संदेश दादा तुम्ही दिला. तर त्याबद्दल तुम्हाला त्या टीमला सुद्धा आमचा तुम्हा उभयताना आमच्या नारायणाकडून खूप खूप हृदयापासून हार्दिक शुभेच्छा आहे. तुम्हाला नमस्कार दादा. भरपूर असं देवा नारायण. तर चालतंय मित्रांनो, व्हिडिओ फक्त जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि शक्य असेल त्यांनी नक्की एकदा येऊन जावा. तुम्हाला भगवंताचं दर्शन झाल्यागत होणार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर नंतर भेटू परत. धन्यवाद मित्रांनो. नारायण हरी वासुदेव.